नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. बाळाची निरागसता. गीताची सकाळपासून कामं लवकर आवरायची घाई सुरू होती. आज जेवण करणाऱ्या मावशी आल्या नव्हत्या. सगळं काम तिलाच करावं लागत होतं. त्यामुळे तिची चिडचिड होत होती. 12 वाजण्याच्या आत पूर्ण करायची होती. कारण 12 वाजता तिचं क्लायंट बरोबर कॉन्फरन्स कॉल होतं. ती ही मीटिंग खूप इम्पॉर्टंट होती. त्यातून तिला खूप मोठी ऑर्डर मिळणार होती. गीता फॅशन डिझायनर होती. तिचं बाळ लहान असल्यामुळे ती घरून ऑर्डर घेऊन काम करत होती. तिच्या बाळाला सांभाळायला एक केअरटेकर होती. तिलाही आज उशीर होणार होता. म्हणून आयांशसाठी तिच्या 4 वर्षाच्या मुलाचे आणि स्वतःचे जेवण आज तिला स्वतःच करायला लागत होते. घाईघाईत ती सर्व कामं आवरत होती. त्यात आयांश मध्ये मध्ये येऊन मला हे दे ते दे हेच सुरू होतं. ती त्याला सारखं समजावत होती की मला आज काम पूर्ण करू दे, तू तुझ्या खेळण्यांबरोबर खेळ. पण आयांश काही ऐकेना. मग मात्र गीता त्याच्यावर ओरडली. आयांश खाली मान घालून तिथून निघून गेला. गीताने 11:45 पर्यंत सर्व कामं आवरली आणि लॅपटॉप समोर बसली. बरोबर 12 वाजता तिची मीटिंग सुरू झाली. जवळपास 2 तास मीटिंग सुरू होती. मीटिंग संपल्यावर अचानक तिला काहीतरी आठवलं. ती पटकन उठली आणि आयांशला शोधू लागली. मीटिंगमध्ये ती इतकी गुंतून गेलेली की तिला बाळाची आठवण आलीच नाही. ती घरभर आयांशला शोधत होती. कुठे सापडत नव्हता तो. घरचा प्रत्येक कोपरा तिने पाहिला. कुठे गेला आयांश? ती वेड्यासारखी त्याला हाक मारत होती, पण त्याचा आवाज काही येईना. आता मात्र ती पुरती घाबरली. तेवढ्यात बेडरूमच्या खिडकीजवळ हालचाल जाणवली. खिडकीचा पडदा बाजूला सारला तर तिथे आयांश बसला होता. सोबत खेळणी, बिस्किटाचा डब्बा आणि पाण्याची बाटली होती. कामाच्या नादात ती विसरूनच गेली होती की आयांशच्या जेवणाची वेळ होऊन गेली होती. गीताला खजील झाल्यासारखं वाटलं. हे सर्व पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आयांशला कवटाळलं. आयांशनं तिचे डोळे पुसत म्हणाला, मम्मा तू काम कर, मी तुला नाही त्रास देणार. हे बघ, मी स्वतःच्या हाताने खाऊ खाल्ला. आपलं बाळ किती समजूतदार झालंय या जाणीवेने तिने त्याला खूप लाड केले आणि मग दोघांनी सोबत जेवण केले. समाप्त. नमस्कार. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.